सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागात कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देत सामाजिक न्याय विभागातील निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांवर अनियमिततेचे गंभीर आरोप केले आहेत। जाधव यांनी पत्रात मंत्री कार्यालयातील खासगी सचिव भरत कदम यांच्यावरही गंभीर आरोप केले। तसेच सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि संबंधित कामांमध्ये ऑनलाईन निविदा प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याशिवाय काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधितांकडून टक्केवारीची मागणी होत असल्याचाही आरोप करण्यात आला। या सर्व आरोपांमुळे सामाजिक न्याय विभागातील प्रशासन आणि निधी वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निपक्ष चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।